मूळ शहरामध्ये 5 दिवसांनी इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। या अफवेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सकाळपासूनच अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळालं। दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काही ठिकाणी तर रांगा रस्त्यांवर येऊन ठेपल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला। इंधन मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ सुरू होती। काही वाहनधारकांनी अतिरिक्त कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं। गर्दीमुळे अनेक ठिकाणी किरकोळ वाद निर्माण झाले। रांगेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात काही नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान अचानक वाढलेल्या मागणीमुळे दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला। परिणामी इंधन उपलब्ध नाही असे फलक लावून पंप बंद ठेवण्यात आले। यामुळे उशिरा आलेल्या वाहनधारकांना निराश होऊन परत जावे लागले। पेट्रोल पंप चालकांनी सांगितले की नियमित पुरवठा सुरू असून कोणताही तुटवडा नसताना अफवेमुळे अचानक मोठी मागणी वाढली आणि साठा संपला। उद्यापर्यंत पुन्हा पुरवठा सुरळीत होईल अशी माहितीही त्यांनी दिली। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी। चुकीच्या माहितीमुळे नागरिकांनी घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक बिघडू शकते असेही प्रशासनाने स्पष्ट केलं। या घटनेमुळे मूळ शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांनी संयम राखण्याची गरज व्यक्त केली जाते। ब्युरो न्यूज 7 मराठी, मूल, चंद्रपूर।